Hello students, good morning. See, we are learning your topic metallurgy from Science and Technology part 1 10th standard textbook. पहा आपण तुमचा 10th standard चा metallurgy हा topic number 8वा पाहतोय. In previous video lecture we have seen the point of chemical properties of non-metals. See, there are mainly 4 chemical properties of non-metal and one point we have already seen in previous video lecture and that one is nothing but the aqua regia. हे दोन पॉइंट आपण previous video lecture मध्ये पाहिलेले आहेत. पहा, in this video lecture we are going to start a new point from this topic and that one is nothing but the ionic compound and the another one point is the reactivity series of metals. हे दोन points आपण आजच्या video lecture ला पाहणार आहे. See, the first one is the ionic compounds. See, what are ionic compounds? Ionic compounds कोणाला म्हणायचं? पहा, there are mainly two types of ion. आता वर्ड काय आहे तर ionic compound. आता ionic compound म्हटलं की start from ions. Okay, ionic. There are mainly two types of ion. All of you know that. How many types of ions? Two types of ion, and that ions are nothing but the positive ion and negative ion. Okay, positive ion known as cation and negative ion is known as anion. Okay, and compound formed from cation and anion, that compounds are known as ionic compounds. ही त्याची एक छोटीशी व्याख्या झाली. काय झाली? एक छोटीशी डेफिनेशन झाली. पहा, मी काय म्हटलं, देर आर मेनली टू टाइप्स ऑफ आयन. दोन असतात, एक कॅटायन एक ॲनायन. ओके, अँड द कंपाउंड विच फॉर्म फ्रॉम कॉम्बिनेशन ऑफ दीज टू आयन्स, दॅट कंपाउंड्स आर नोन ॲज आयोनिक कंपाउंड्स. सो आय विल राईट डेफिनेशन हिअर. पहा, दी compound formed from combination of cation and anion that compounds are known as आयोनिक कंपाउंड. पहा, ही एक सोपी आणि सिंपल डेफिनेशन झाली. आता आयोनिक कंपाउंड फॉर्म होतात म्हणजे काय होतात नेमके, तर एक रेग्युलर लाईफमध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगते आयोनिक कंपाउंडचं. तर रॉक सॉल्ट, सोडियम क्लोराईड हे कशाचं एक्झाम्पल आहे आयोनिक कंपाउंडचं. बिकॉज इट इज फ्रॉम टू टाइप्स ऑफ आयन. पहा, NaCl, Na+Cl-. ओके, याच्यावरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. आता हे जे कंपाऊंड्स आहेत आयोनिक कंपाऊंड, हे फॉर्म कसे होतात तर आपल्याला माहिती आहे, पॉझिटिव्ह रिपल्शन असतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन असतं. लाईक दॅट दी काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस अपोजिटली चार्ज आयन्स. पहा, हे जे आयन्स आहेत, कुठला कॅटायन आणि ॲनायन, these two are oppositely charged ion. Oppositely charged ion, and because of oppositely charged ion, they having a strong force of attraction between them and the compound and the bond which is formed between the force of attraction between these two, that bond is known as ionic bond. ह्या दोघांच्या स्ट्रॉंग अट्रॅक्शनमधून यांच्यामध्ये काय असतं, स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं. कारण की एक आहे पॉझिटिव्ह एक आहे निगेटिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला वेगळं सांगायला नको, तुम्हाला समजलेलं असेल, तुम्हाला ते समजतं. पहा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे काय असतं, अट्रॅक्शन असतं. अट्रॅक्शन असल्यामुळे याच्यामध्ये कुठला असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन in between cation and anion
in between cation and anion and they form ionic bond. सी परत एकदा सांगते मी तुम्हाला. व्हॉट आर आयोनिक कंपाउंड्स? दी कंपाउंड विच इज फॉर्म्ड फ्रॉम टू टाइप्स ऑफ आयन. क्लिअर? विच आयन्स? कॅटायन आणि एनायन. ओके, क्लिअर? दिस टू आयन्स आर अपोजिटली चार्ज वन. ओके, एक काय आहे? पॉझिटिव्ह आहे, दुसरा काय आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे दोघं कसे आहेत? अपोजिट आहेत. अपोजिट अपोजिट रिपल्शन असतं. अपोजिट असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असतं. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन असतं. एकसारखे असेल तर ते लांब जातात, विरुद्ध असतील तर ते जवळ येतात. मग ते जवळ येतात, मग ते एका बॉन्डच्या साह्यानं जवळ येतात. त्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो, दी बॉन्ड प्रेझेंट इन बिटवीन दीज टू आयन्स अँड दॅट बॉन्ड इज नथिंग बट दी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड दॅट बॉन्ड इज नोन ॲज आयोनिक बॉन्ड. आणि आयोनिक बॉन्डमधून तयार होणारे जे कंपाऊंड्स असतात त्यांना आयोनिक कंपाऊंड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तर आयोनिक कंपाऊंड. सो द अनादर डेफिनेशन फॉर दी आयोनिक कंपाऊंड्स इज the compound which are formed from ionic bond. That compounds are known as ionic कंपाऊंड. ओके, समजलं आयोनिक कंपाऊंड कोणाला म्हणायचं? आता सम एक्झाम्पल ऑफ दिस आयोनिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल सगळ्यात सोपं NaCl. ओके, सोडियम क्लोराईड. NaBr सोडियम ब्रोमाइड. MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. NaCl2 अगेन मॅग्नेशियम क्लोराइडच. ओके, ZnCl2 झिंक क्लोराइड. ओके, MgO मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके, ज्याच्यावरती निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असतो त्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्जमधून जो बॉन्ड तयार होतो तो आयोनिक बॉन्ड असतो. आणि ज्या बॉन्डमधून किंवा आयोनिक बॉन्डमधून जे कंपाऊंड्स तयार होतात त्यांना काय म्हटलं जातं? आयोनिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. आता फॉर एक्झाम्पल पहा, हेच घेऊयात आपण. कसं फॉर्म होतं पहा एखादा आयोनिक कंपाऊंड. Na म्हणजे सोडियम ॲटम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 281. ओके, हा काय तयार करणार आहे? Na++ E- खूप वेळा बघितलेला आहे आपण. 2 8 आणि इथं किती झाला? 2 8 आणि 2 8च, कारण की एक त्यानं रिमूव्ह केला. ओके, आता हा एक कोण घेतं? तर हा एक क्लोरीन घेतो. पहा कसा घेतो क्लोरीन. क्लोरीन +1 Cl-. ओके, हा जो एक आहे म्हणजे इथं किती झाला? हा C. क्लोरीनचा आपण रेग्युलर लिहूयात. 17 आहे ना हा. 2 8 आणि 7. हा काय फॉर्म करणार? Cl- अधिक E-. सॉरी, व्हेरी सॉरी, इथं ॲड होणार E- प्लस इट फॉर्म Cl-. हा किती आहे? 17 आहे. आता इथं त्याला एक कमी आहे की नाही, मग हा कोणाकडून घेतो? या सोडियमकडून. आणि हा होतो किती? 2 8 आणि 8. ओके, बरोबर. म्हणजे हा सोडियमनं रिमूव्ह केलेला एक इलेक्ट्रॉन घेतला कुणी? हा इलेक्ट्रॉन कुणी घेतला? तर या क्लोरीननं घेतला. आणि त्या दोघांमध्ये शेअरिंग होऊन काय होतं? Na+ Cl- इट फॉर्म NaCl बिकॉज +- गेटिंग कॅन्सल. आणि आपल्याला काय मिळतं? सोडियम क्लोराईड हे आयोनिक कंपाऊंड मिळतं. अशा पद्धतीनं आयोनिक कंपाऊंड्स फॉर्म होतात. नाउ वी आर गोइंग टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक कंपाऊंड. द फर्स्ट अँड मेन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयोनिक कंपाऊंड इज नथिंग बट दी आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. पहा काय सांगितलं? आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. पहा
सबस्टन्सेस दोन फॉर्ममध्ये असतात, एक म्हणजे ॲमॉर्फस फॉर्म आणि दुसरं म्हणजे क्रिस्टलाइन फॉर्म. त्यातले आयोनिक कंपाऊंड कसे असतात मी हे पुसते बरं का, कारण की आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या आहेत आयोनिक कंपाऊंड्सच्या. सी पहिलं काय लिहिलेलं आहे, आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन नेचर. आता क्रिस्टलाइन नेचर म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर मी दोन उदाहरणं देते. एका बिकरमध्ये मी एका पेट्री डिशमध्ये समजा मी शुगर ठेवलेली आहे किंवा रॉक सॉल्ट ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या पेट्री डिशमध्ये मी टॅल्कम पावडर किंवा चॉकची पावडर ठेवलेली आहे. तर यातलं कुठलं क्रिस्टलाइन नेचर असणार आहे, तर ऑब्वियसली पहा इथं दोन क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस असे सबस्टन्सेसचे दोन नेचरमध्ये सापडतात सबस्टन्सेस. त्याच्यामधले जे आयोनिक कंपाऊंड्स असतात हे कसे असतात तर क्रिस्टलाइन इन नेचर. क्रिस्टलाइन मीन्स क्रिस्टल्स असणार त्याचे. ओके, याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल शुगर आहे आणि इथं सॉल्ट आहे. ओके, आणि इकडे टॅल्कम पावडर आणि आपण काय घेऊयात, काही घ्या तुम्ही, कार्बोहायड्रेट एखादं किंवा ज्वारीचं पीठ म्हटलं तरी चालेल जर का रेग्युलरचं उदाहरण द्यायचं असेल तर आपल्याला लगेच कळतं. जर का आपण या पेट्री डिशमधले सबस्टन्स हातावरती घेतले आणि या पेट्री डिशमधले सबस्टन्स हातावरती घेतले, क्रिस्टलाइन आहेत हे ओळखायचं कसं, तर क्रिस्टल्स असतात. जेव्हा आपण हाताला हाताळतो तेव्हा आपल्याला क्रिस्टल लागतात आणि जेव्हा क्रिस्टलाइन सबस्टन्सेस जे असतात ते आपल्या बोटांच्या शिरांमध्ये अडकून बसत नाहीत. वेअरॅज पहा तुम्ही सकाळची टॅल्कम पावडर लावता तोंडाला, हो की नाही, जेव्हा स्कूलमध्ये आवरून जाता, कॉलेजेसमध्ये आवरून जाता, सकाळचं आवरताना तुम्ही पावडर लावता तोंडाला. पावडर लावताना ती पावडर तुमच्या बोटांच्या शिरांमध्ये जाऊन बसते का बसते. दॅट टाईप ऑफ नेचर ऑफ सबस्टन्सेस आर कॉल्ड ॲज ॲमॉर्फस नेचर. आपल्याला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, फक्त तुम्हाला समजून कळावं म्हणून मी हे सांगितलेलं आहे. वेअरॅज जे क्रिस्टल्स असतात ते आपल्याला असे सहज आपल्याला हँडल करता येतात, ते कुठेही आपल्या बोटांच्या शिरांमध्ये अडकत नाही. तसं जर नेचर असलं तर त्याला म्हणतात क्रिस्टलाइन नेचर. आणि आयोनिक कंपाऊंडचं नेचर कसं असतं, क्रिस्टलाइनच असतं. फॉर एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे शुगर कशी असते, क्रिस्टल्स असतात. सॉल्ट कसं असतं, क्रिस्टल्स असतात. खडे मीठ असू देत किंवा जे छोटं असतं ते पण, ते तरी कुठं आपल्या बोटांच्या शिरामध्ये अडकून बसतं, नाही बसत, म्हणजेच ते कसं आहे क्रिस्टलाइन इन नेचर. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक कंपाऊंड. इथं लिहूयात का आपण कॅरेक्टरिस्टिक्स 1 by 1. क्रिस्टलाइन नेचर. सी द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक कंपाऊंड. या आयोनिक कंपाऊंडमध्ये काय होतं, अपोजिटली चार्ज आयन असतात. ओके, इट कन्सिस्ट ऑफ अपोजिटली चार्ज आयन, पॉझिटिव्ह आयन अँड निगेटिव्हली आयन, अँड दिस अपोजिटली चार्ज आयन हॅव्हिंग ए स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, ह्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असतो, स्ट्रॉंग असतो. देअरफॉर दे आर सॉलिड इन नेचर. लक्षात आलं, का सॉलिड इन नेचरमध्ये असतात, कारण की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात आणि त्या दोघांमध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणून आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड इन नेचर. ओके, द थर्ड वन इज दी सी. आता जर का आपण अरेंजमेंट बघायची म्हटलं, सॉलिड इन नेचर म्हटलं, आपल्याला माहिती आहे सॉलिड्स कसे असतात, सॉलिड जे सबस्टन्सेस असतात त्या सबस्टन्सेसची अरेंजमेंट दे आर क्लोजली पॅक्ड विथ इच अदर किंवा क्लोजली अरेंज्ड विथ इच अदर. मीन्स दे डोंट हॅव इंटरमोलिक्युलर स्पेसेस. पहा त्यांच्यामध्ये हे जे दिसत आहेत हे मी एका सॉलिडचं एक्झाम्पल काढलेलं आहे. जर का आपण त्याच्या पार्टिकलची अरेंजमेंट बघितली तर ती कशी आहे पहा, तर ते एकदम क्लोजली पॅक्ड आहेत. ओके, क्लोजली पॅक्ड आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये जरा तरी जागा आहे का, इंटरमोलिक्युलर स्पेस आहे का जरा तरी, तर स्पेस नाही आहे. बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ इंटरमोलिक्युलर स्पेसेस दे हॅविंग or the molecule of solid particles having strong intermolecular forces of attraction. त्याच्यामध्ये कसा असणार आहे, जो काही इंटरमोलिक्युलर फोर्स आहे म्हणजे मोलिक्यूल आणि मोलिक्यूल मधला, ह्या दोन मोलिक्यूल मधला जो काही फोर्स आहे हा कसा असतो, खूपच स्ट्रॉंग असतो. सो आपण इथे लिहिणार आहे आयोनिक कंपाऊंड्स having strong intermolecular
फोर्सेस. सो पहा, जर का आपल्याला हे कंपाऊंड ब्रेक करायचे असतील, आता यांच्यामध्ये असणारा फोर्स कसा आहे, स्ट्रॉंग आहे. पहा, जास्त वेगळं उदाहरण सांगायला नको. जर का खूप दोन चांगले फ्रेंड्स असतील, हां, त्यांच्यामध्ये इतकं बॉन्डिंग असेल, इतकं बॉन्डिंग असेल, इतकं बॉन्डिंग असेल की ते कोणाचंच ऐकत नसतील, त्यांना जगाची कोणाची पडलेलीच नाही, तर त्या दोन मित्रांना वेगळं करणं सोपं असतं का हो? किंवा एखाद्याला त्या दुसऱ्याबद्दल सांगितलं, तो ऐकेल का? तो काय म्हणणार आहे, नाही नाही, आमच्यामध्ये इतका बॉन्ड स्ट्रॉंग आहे की आम्ही कुणाचं ऐकणारच नाही. त्याच पद्धतीनं ज्या वेळेस कंपाऊंडमध्ये, ह्या आयोनिक कंपाऊंडमध्ये स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्सेस असतात, तेव्हा त्यांना ब्रेक करण्यासाठी, टू ब्रेक दॅट इंटरमोलिक्युलर फोर्सेस ए लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड. ते जे मॉलिक्यूल आहेत त्यांना ब्रेक करण्यासाठी काय लागते, लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ओव्हरकम these forces. Okay, next property, see, शुगर घ्या, वॉटर घ्या, सॉरी शुगर, सॉल्ट घ्या. जर का आपण त्याचं सोल्युशन करायचं म्हटलं तर काय होतं, सपोज मी एका बिकरमध्ये वॉटर आणि शुगर घेतलेलं आहे. सी, दिस बिकर कन्सिस्ट ऑफ वॉटर अँड दिस बिकर कन्सिस्ट ऑफ ऑल्सो शुगर. ओके, शुगर आणि वॉटरचं सोल्युशन घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी शुगर आणि सॉल्ट आणि वॉटरचं सोल्युशन घेतलं आहे, तर काय होतं, क्लिअर सोल्युशन तयार होतं. जर का आपण ते शेक केलं तर मला एक ट्रान्सपरंट सोल्युशन मिळतं का? जर का मी उजेडाकडं बघितलं, ती जी काही बिकर आहे तो असा उजेडात धरला तर मला एक क्लीन ट्रान्सपरंट सोल्युशन दिसतं. म्हणजे काय आहे, तर जे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत, जे आयोनिक कंपाऊंड आहेत, ते पूर्णपणे काय झालेले आहेत, त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले आहेत. सो या प्रॉपर्टीवरून आपण काय सांगू शकतो, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक कंपाऊंड, तर आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. पहा, आता स्ट्रॉंग इंटरमोलिक्युलर फोर्सेस असतात म्हणजेच ते कसे असतात, ते कंपाऊंड्स कसे असतात, हार्ड देखील असतात. सो आपण काय लिहूयात, आयोनिक कंपाऊंड्स आर हार्ड. आर हार्ड अँड ब्रिटल पण म्हणूयात आपण. आता हार्ड पण म्हटलं आणि ब्रिटल पण का म्हटलं, कारण की जर का आपण ब्रेक करायचे म्हटलं तर ते काय होतात, लगेच ब्रेक होतात, लगेच तुटतात पण. सो आपण काय म्हणूयात, हार्ड आणि ब्रिटल. सी, आयोनिक कंपाऊंड डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन आयोनिक कंपाऊंड, बघा स्टेटमेंट काय करते, डज नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी when it is present in solid state. पहा, जर का मी सॉल्ट घेतलेला आहे, रॉक सॉल्ट NaCl घेतलेला आहे आणि त्यातून मी आहे असं सॉलिड घेतलं आणि त्यातून मला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायची, त्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होईल का? होतं नाही. बट जेव्हा आपण त्या आयोनिक कंपाऊंडचं सोल्युशन घेतो ना बाळांनो, तेव्हा मात्र त्यातून काय होते, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. म्हणजे आयोनिक कंपाऊंडच्या सोल्युशनमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते, बट त्याच्या मेन सबस्टन्समधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही जेव्हा ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. मग तुमच्या बुकमध्ये आणखी काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत, वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, त्याचे MPBPs दिलेले आहेत, हे तुम्ही पाहून घ्या. आय थिंक एवढं सफिशियंट आहे. सो आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय समजलेलं आहे, द कंपाऊंड विच इज फ्रॉम टू टाइप्स ऑफ आयन अँड दॅट वन इज नथिंग बट द कॅटायन अँड anion. They are having strong electrostatic force of attraction and this strong electrostatic force of attraction form ionic bond and the compound which is formed from ionic bond, that compounds are known as ionic compounds. Okay, मराठीमध्ये सगळं आधी मी एक्सप्लेन केलेलं आहे. सी, आता आपण दुसरा पॉईंट बघूयात या टॉपिक मधला, तो म्हणजे रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. reactivity series of metal.
आता रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिला होता बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस पॉईंट. तिथं मला एक एक्सपेरिमेंट दिला होता, बट तो एक्सपेरिमेंट त्यांच्या पुस्तकामधून कट केलेला आहे. आता रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल म्हणजे काय, तर इट इज मेनली डिवायडेड इंटू 3 टाइप्स. द फर्स्ट वन इज दी हायली रिॲक्टिव्ह मेटल्स, सेकंड वन इज दी मीडियम रिॲक्टिव्ह मेटल अँड द थर्ड वन इज दी लेस रिॲक्टिव्ह मेटल. असे याचे एकूण 3 टाइप्स पडतात. रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटलमध्ये किती टाइप्स पडतात, तर 3 टाइप्स पडतात. हायली रिॲक्टिव्ह मेटल, मीडियम आणि लेस. पहा रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. हां, इथं एक आपण डायग्रॅम काढलेली आहे. इथं या डायग्रॅममध्ये सी दिस डायग्रॅम शोज द रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. मी आत्ताच जसं की तुम्हाला सांगितलं रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल याच्यामध्ये देअर आर मेनली 3 टाइप्स ऑफ series of metals or reactivity of metal. That one is nothing but the highly reactive metal, medium reactive metal and the third one is the less reactive metal. आता हा जो आपण चार्ट बघतोय या चार्टवरून आपल्या लक्षात येते किंवा आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स बघितलेले आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटलमध्ये सगळ्यात जी पहिली प्रॉपर्टी बघितली होती ती कोणाबरोबर बघितली होती, रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. ओके, जे जास्त करून ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होणारे मेटल आहे हे खूप सारे आहेत, पण असे कोणते मेटल आहेत की लगेच ते हायली रिॲक्टिव्ह असतात, असे कोणते मेटल्स आहेत की ते मॉडरेटली रिॲक्टिव्ह असतात आणि असे कोणते मेटल आहेत की ते लेस रिॲक्टिव्ह असतात. याच्यावरून इट इज मेनली डिवायडेड इंटू 3 टाइप्स अँड दॅट 3 टाइप्स इज नथिंग बट दी, आपण इथं लिहूयात हायली रिॲक्टिव्ह मेटल्स. हायली रिॲक्टिव्ह मेटल्स कोणाला म्हणायचं हायली रिॲक्टिव्ह मेटल, तर रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या जे सगळ्यात वरच्या बाजूला असतील दॅट मेटल्स आर नोन ॲज हायली रिॲक्टिव्ह मेटल. सी दिस इज दी सिरीज ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल. ओके, पहा या रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये इथं हायर लिहिलेलं आहे, इथं लोअर लिहिलेलं आहे. सी इथं काय लिहिलेलं आहे, रिॲक्शन विथ वॉटर, इथं लिहिलेलं आहे रिॲक्शन विथ ॲसिड्स, इथं लिहिलेलं आहे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. अशा पद्धतीनं त्यांचं रिॲक्टिव्हिटी लिहिलेली आहे आणि त्याच्यावरून त्यांची हायर आणि लोअर म्हणजे वरती कोण पाहिजे आणि खाली कोण पाहिजे हे बघितलेलं आहे. तर पहा इथं जे सगळ्यात वरच्या बाजूला दिसत आहेत सोडियम, पोटॅशियम, लिथियम अँड कॅल्शियम, दीज 4 आर कॉल्ड ॲज हायली रिॲक्टिव्ह मेटल बिकॉज दे आर प्रेझेंट इन दी अप्पर साइड ऑफ दी रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स. दी रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या वरच्या सगळ्यात बाजूला असतील त्यांना काय म्हणायचं, हायली रिॲक्टिव्ह मेटल्स. सो आपण इथे लिहूयात द मेटल्स विच आर प्रेझेंट ॲट दी टॉप ऑफ रिॲक्टिव्हिटी series, that metals are called as known as highly reactive metal. ओके, मग एक्झाम्पल्स बघा कोणकोणते आहेत, तर सोडियम, पोटॅशियम, लिथियम आणि कॅल्शियम हे सगळ्यात हायली रिॲक्टिव्ह मेटल्स असतील, कारण की ते रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या इथं लोअर लिहिलेलं आहे पहा, इथं हायर लिहिलेलं आहे, ही टॉप साईड आहे. सो हायली रिॲक्टिव्ह मेटल्स कोण झाले, तर हे सगळे झाले. देन मीडियम रिॲक्टिव्ह मेटल. आता मीडियम रिॲक्टिव्ह मेटल किंवा जे लेस किंवा स्लोली विगरसली रिॲक्ट होतात त्यांना काय म्हणायचं, मीडियम रिॲक्टिव्ह मेटल. तर ते कोणते असतील, तर हे मधले जे आहेत मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, आयर्न, टिटॅनियम अँड लीड हे जे आहेत त्यांना आपण काय म्हणूयात, कॉपर पण आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. यांना काय म्हणायचं, तर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल किंवा मीडियम रिॲक्टिव्ह मेटल्स. मीडियम रिॲक्टिव्ह metals. The metals which are present at the middle of the reactivity series, that metals are called as
are known as medium reactive metal. ओके, कोणकोणते आहेत पहा. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, टिटॅनियम, लीड, आयर्न, हे सगळे काय आहेत तर मीडियम रिॲक्टिव्ह मेटल. द थर्ड वन इज दी लेस रिॲक्टिव्ह मेटल. आता लेस रिॲक्टिव्ह मेटलमध्ये याच्यामध्ये जास्त करून जे आपले ॲक्सेसरीजमध्ये येतात ते असतात लेस रिॲक्टिव्ह मेटल्स, म्हणजे गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी असे जे आहेत ते याच्यामध्ये येतात. सी दी आपण डेफिनेशन काय करूयात, लेस रिॲक्टिव्ह मेटलची जे लोअर साईडला आहेत ते खालच्या बाजूला असतील त्यांना काय म्हणायचं तर लेस रिॲक्टिव्ह मेटल. गोल्ड तर हा सगळ्यात लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे. तो कोणाशीही कोणत्याही प्रकारची रिॲक्शन तो शो करत नाही. जर त्याची कोणाशी रिॲक्शन होत असती, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा गोल्डची समजा एअरमधल्या ऑक्सिजनबरोबर रिॲक्शन होत असती तर आपल्याला हे घालणं पॉसिबल होतं का हो, कारण की जर का फॉर एक्झाम्पल सपोज तो डिझॉल्व झाला असता, गोल्ड जर का डिझॉल्व झाला असता तर आपण ते विअर केलं असतं का ॲक्सेसरी म्हणून, तर नाही. सो गोल्डची जास्त करून कोणाबरोबरही रिॲक्शन होत नाही. सो द मेटल्स विच आर प्रेझेंट ॲट दी लोअर साईड ऑफ द रिॲक्टिव्हिटी सिरीज दॅट मेटल्स आर नोन ॲज लेस रिॲक्टिव्ह मेटल. दी मेटल्स विच आर प्रेझेंट ॲट दी लोअर साइड किंवा बॉटम साइड म्हटलं तरी चालेल, साइड ऑफ रिॲक्टिव्हिटी सिरीज दॅट मेटल्स आर नोन ॲज लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. फॉर एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी, कॉपर हे सगळे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता लेस रिॲक्टिव्ह मेटल. नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही, कारण की त्या डेफिनेशन्स कुठेही तुमच्या बुकमध्ये दिलेल्या नाहीत. सो पहा, आणि एक आपला पॉईंट बाय मिस्टेकली बघायचा राहिला तो म्हणजे रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन्स ऑफ मेटलमध्ये आपण 4 पाहिले का नाही, एक अजून आपली बघायची राहिली आहे रिॲक्शन्स ऑफ मेटल विथ नॉन मेटल्स असा पॉईंट आहे. हे पटकन तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल त्या डेफिनेशनचा तर तुम्ही काढून घेऊ शकता. सी तो पॉईंट आपण बघूया, इझी आहे. सी काय पॉईंट म्हटला हो मी, रिॲक्शन ऑफ मेटल्स, रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल. आत्तापर्यंत आपण काय करत होतो, डिफरंट बघत होतो, प्रत्येकाच्या फिजिकल प्रॉपर्टीज वेगळ्या, केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या. आता आपल्याला काय बघायचं आहे, रिॲक्शन ऑफ मेटल आणि नॉन मेटल. मेटल्सची आणि नॉन मेटलची रिॲक्शन झाल्यानंतर काय फॉर्म होतं, तर इट इज व्हेरी इझी वन. ते हा जो पॉईंट सांगितलेला आहे याच्यामध्ये सांगताना सांगितलं आहे, सी ऑल ऑफ यू नो दॅट noble gases, which gases are called as noble gases? The gases are which are present at the extreme right of the periodic table, or the elements which are present in the 18th group, that elements are known as noble gases or inert gases, and these noble gases are does not take part in a chemical reaction. पहा हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट बघायच्या आधी मी तुम्हाला काय सांगितलं, तर नोबेल गॅसेस does not take part in chemical reaction. very very important one. आता का असं होत असेल, does not take part in chemical reaction. पहा, कारण की जे नोबेल गॅसेस असतात कोणकोणते आहेत, तर हेलियम, आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे आहेत, these are called as noble gases, or it is also called as inert gases, or it is also called as zero group element.
Why it is called as zero group element, noble gases or inert gases? Because the outermost electronic configuration of all these elements are completely fulfilled. म्हणजे या प्रत्येक इलेमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे? तर 8 इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे हे कोण झाले? धीरूभाई अंबानीचं एक्झाम्पल्स दिलं होतं की नाही मी तुम्हाला? त्यांना शेअरिंगची गरज लागत नाही, ॲक्सेप्ट करावं लागत नाही, डोनेट करावं लागत नाही, ते कम्प्लिटली फुलफिल आहे, त्याला कशाचीही गरज लागत नाही. त्यांची जी स्टॅबिलिटी आहे ती किती? स्टॅबिलिटी अटेन आहे. म्हणजे कधी स्टॅबिलिटी कंप्लीट आहे आपण म्हणतो? वेन ॲटम ऑर इलेमेंट हॅविंग 8 इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट शेल, असं जेव्हा असतं तेव्हा आपण काय म्हणतो? तो ॲटम किंवा इलेमेंट स्टेबल आहे असं म्हणतो. मग या प्रत्येक इलेमेंटच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. आर्गॉन जर का बघितलं तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे हो? 2, 8 आणि 8 आहे. इथं 8 आहे, इथं 8 आहे. कारण की व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर फॉर आर्गॉन? ॲटॉमिक नंबर ऑफ आर्गॉन इज दी 18 आहे. म्हटल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 8 आले काय? 8 इलेक्ट्रॉन आहे. म्हणून आर्गॉन हा काय आहे? तर नोबेल गॅस आहे. आता त्यांची स्टॅबिलिटीज कंप्लीट आहे म्हटल्यानंतर ते कशाला कुठला केमिकल बॉन्ड फॉर्म करतील, कशाला कुठल्या कंपाऊंडमध्ये भाग घेतील, कशाला कोणत्या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणार नाही. अँड दॅट्स वाय बिकॉज ऑफ दिस रिझन नोबेल गॅसेस डज नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन. क्लिअर? नाव आपला पॉईंट आता पहा, रिॲक्शन्स ऑफ मेटल विथ नॉन मेटल. सी रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ नॉन मेटल. आत्ताच आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं आयोनिक कंपाऊंड्सचं. कोणतं एक्झाम्पल होतं? फॉर एक्झाम्पल Na+Cl. सोडियम इट इज अ मेटल. ओके. क्लोरीन इट इज अ नॉन मेटल. बरोबर. ह्या दोघांच्या रिॲक्शनमधून तयार काय होतं? तर आयोनिक कंपाऊंड तयार होतं. हे एक सिम्पल एक्झाम्पल घेतलं आहे. सी रिॲक्शन ऑफ मेटल. सोडियम इट इज अन एक्झाम्पल ऑफ मेटल. Chlorine, it is an example of non-metal. When these two are react with each other, there is a formation of ionic compound takes place. आणि हे ionic compound कसे असतात? क्रिस्टलाइन नेचरमध्ये असतात. आणि क्रिस्टलाइन नेचरमध्ये आहेत म्हणजेच त्यांना काय असणार आहे? डेफिनेट साईज, डेफिनाइट शेप, त्यांचे सरफेसेस स्मूथ असणार, ते कसे असणार? शायनी असणार. हे सगळं क्रिस्टलाइन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आहेत. सो रिॲक्शन ऑफ मेटल आणि नॉन मेटलमध्ये काय होतं? जेव्हा ते दोघं वेन मेटल्स अँड नॉन मेटल्स रिॲक्ट विथ इच अदर देर इज अ फॉर्मेशन ऑफ आयोनिक कंपाऊंड टेक्स प्लेस. नाउ इन दिस video lecture we will stop here and next we will meet in the next video lecture. Thank you.